2 पेट्या दिल्या आहेत ना मला, 2 पेट्या. नारायण बसले तिथे आणि सांगतात मी खोटं बोलत नाही. ही जागा दुसऱ्याची, ती माझी नाही असं सांगणारे ते काय आंबे देणार? आंबे द्या, मासे मिळतील. खरंच देवाच्या ठिकाणी खोटं बोलतोय बुवा. असू दे, खालचे पण तसेच आहेत, ते कॉपी करणारे. जे आपल्याला ज्ञान देतात ते पण गुरु असतात ना. त्यांना सांगायचं तुमची मागे फाटली आहे, ही संस्कृती कुठली. म्हणून त्याला ना पाळण्यात दिसतात मुलाचे पाय, म्हणून त्यांना सगळ्यांना भजनामध्ये बसवतात. म्हणजे तुमचं भवितव्य नोकरीचं नाही, इथेच आहे, भजनामध्येच करा. असं दे, हा टाइमपास आहे. मी त्यांना उदंड आयुष्य आणि चांगली नोकरी तो ईश्वर देव असं प्रार्थना करतो. नोकरी पण आणि छोकरी पण. मग अशी ती पिवळा छत्रा घालून आलाय ना, आता 2 महिन्यापूर्वी पिवळा झालाय तो. तो छत्रा घालून आलाय, तो हळदीचा चांगला वाजवतो. पण कुठेतरी संयम पाहिजे नाही का. त्याच व्हरायटी आपला वर्ज चालतंय म्हणून आपलं असू दे. मला माहिती होता तो असणार बरोबर, म्हणून मी ह्याला आणलाय. तो जास्त थोडीचा आहे, हो जाणे तो. ओंकार तू फक्त कपडे सांभाळ, जोपासा पटाय. सा ग म प ग म प नी प सा नी प म ग म ग सा ग. रूप पाहता 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 ईश्वराचं रूप, भगवंताचं रूप. देवाचं नाव ठेवलंय मला वाडवडिलांनी. का त्यांची काय फिरली होती का? भगवान शंकर, विष्णू का नावं ठेवली आहेत मानवाला देवांची, की ह्याच्यासारख्या पाप्याच्या तोंडून देवाचं नाव यावं. माझं नाव किती वेळ घेतलं त्याने, माझं नाव घेतलं, भगवंताचं नाव त्याच्या मुखातून आलं. थोडी तरी त्याला पापमुक्ती होईल त्याची, नाही का. नावामध्ये बघा आई मुलाला आपल्या पिंडाला 9 महिने 9 दिवस 9 घटका पोसत असते. जन्म झाल्यावर त्याचं नाव विनोद. हा कुठला विनोद? हा बुवांचा विनोद झाला. चांगलं नाव ठेवा. दुसरा एकाला मूल झालं, आई वडील सांगतात हा आमचा प्रताप, हा आमचा दोघांचा प्रताप. हे कुठलं नाव? आणि दुसरे शेजारी पणशीकर होते, ते म्हणतायत हा आमचा श्रीपाद. पणशीकर सांगतात श्रीपाद. मग नाव कसं सांगणार? श्रीपाद पण श्रीपाद पण शिकर, श्रीपाद पण शिकर. हे नाव असे नाव चांगलं नाव ठेवायचं. भगवान आता काय जमाना बदललाय नाही का. रूप पाहता 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 लोचने
Thank you.